आपल्या जीवनामध्ये जर आनंद पाहिजे असेल, सुख समाधान पाहिजे असेल, तर आपण स्वतः आनंदी राहायला शिकलं पाहिजे आणि सुख मानलं पाहिजे. आपल्या ताटात जर अर्धी भाकरी आहे आणि चटणी आहे, तर आपण सुख मानायचं की देवाला आज मला हेच द्यायचं होतं आणि त्यांनी माझ्यासाठी हेच ठेवलं होतं. त्यामुळे दुःख मानायचं नाही की देवा तू मला का नाही दिले हे, देवा तू मला ते का नाही दिलं, कारण त्याची योजना आहे ना. त्यांनी तुम्हाला जन्म दिला तेव्हापासूनच त्यांनी योजना करून ठेवलेली आहे की बाबा ह्याच्यासाठी हे आहे, त्याच्यासाठी ते आहे, हे नाही दिलं म्हणून भांडत नाही बसायचं आणि आपला आनंद आपण वाया नाही घालवायचा, नाही का, की आनंदाचा दिवस आपण हे नाही करायचं, खराब नाही करून घ्यायचं. अरे तो नाही आनंदी राहत, ती नाही आनंदी राहत, तर तुला आनंदी राहता येत नाही का? तुला आनंद मिळवता येत नाही का? एका छोट्याशा गोष्टीत आनंद मिळव. साधं तू कावळ्याला पाणी ठेव, चिमणीला पाणी चारा टाक, किंवा एखाद्याशी 2 शब्द चांगले बोल, एखाद्याला दवाखान्यात जाऊन भेट. हां, एखाद्याला तू कधी फोनवर बोलला नाही त्याला तू फोन कर स्वतःहून. हा एक आनंदच आहे ना, आहे की नाही? आनंद म्हणजे फक्त खाणं पिणं मज्जा ह्याच्यात नसतं. आनंद आपल्या मनापासून पाहिजे. आता हल्ली आजच्या घडीला आहे ना, मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे. कारण का, मला कुठल्या प्रकारचं टेन्शन नाही. आता टेन्शन फार घेतलं. नवऱ्याचं टेन्शन होतं, नवरा रांडारुंडा करायचा तेव्हा मला खूप टेन्शन यायचं आणि वाईट वागायचा, तर ते मला होतं टेन्शन. पण आता वयामानानुसार ना मी सगळं सोडून टाकलं. वय वाढत गेलं आणि सर्व गोष्टी पासून मी लांब झाले. तरुणपणात असतं असं की नवरा फक्त आपलाच आहे असं असं वाटतं प्रत्येकाला, पण नाही. आपल्या नशिबात तर घेता कोणाचं. माझी आई म्हणायची ना, आपल्या नशिबात नाही, नशीब गांडून कोणाला भांडू. जर आपल्या नशिबातच नाही आहे काही, तर आपण त्यापासून लांब झालेलंच बरे, आहे की नाही? त्याच गोष्टी परत परत करण्यात काय अर्थ आहे? मग मी माझा आनंद शोधत राहिले आणि शोधला आणि मग मी माझ्या ह्याच्यातच आनंदी होत राहील. छोटीशी का गोष्ट असताना मला तिचा आनंद झाला. आनंद वाटतो की कोणाला काय दिलं, कोणाशी बोललं, कोणाशी 2 शब्द चांगले बोलले, तर मी त्यात आनंदी आहे. आणि आनंद हा आपल्यातच असतो, दुसऱ्यात आपण आनंद शोधायचा नसतो. धन्यवाद.